विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा फॉर्मॅट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कसा तयार करायचा याविषयी माहिती घेतली. त्यानंतर परत 2 स्क्रिप्ट मी टाकल्या होत्या, परंतु टेक्निकल अडचणीमुळे त्या स्क्रिप्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही. आज आपण व्हेन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर्ड their final accounts. In final account, not for profit concern is a prepared income and expenditure account and balance sheet. In this lecture, how prepare the balance sheet. In balance sheet, which accounts can be recorded on balance sheet of the not for profit making concerns, that all new concepts and accounts can be seen. Remember that when you are preparing the not-for-profit concerns balance sheet, the same procedure when you are prepared final account of partnership firm and balance sheet, the same procedure of preparing balance sheet of partnership final account and not-for-profit making concerns. Because of balance sheet is the statement. In that statement, balance sheet is the statement of showing assets and liabilities of the business or organization. Balance sheet is prepared to know the financial position of business or organization. It can show the actual financial position, how many actual liabilities, how many actual assets in the business on a particular date, that all assets position and liabilities position can be shown with the help of balance sheet. balance sheet हे स्टेटमेंट आहे. balance शीटमुळे आपल्याला बिझनेसची किंवा त्या पर्टिक्युलर कन्सर्नची, ऑर्गनायझेशनची, त्या वर्षाची किंवा तारखेपर्यंत, विशिष्ट तारखेपर्यंतची आर्थिक पोझिशन कशी आहे, किती ॲसेट्स धंद्यामध्ये आहेत, किती लायबिलिटीज आहेत, किती आउटस्टँडिंग आहेत, किती फंड्स आहेत, याची इत्थंभूत माहिती आपल्याला या स्टेटमेंटवरनं, बॅलन्स शीटवरनं पाहावयास मिळते. म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स तिचे फायनल अकाउंट्स तयार करत असताना इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटबरोबरच बॅलन्स शीट तयार करत असते. रिमेंबर दॅट when you are prepared the balance sheet, only personal account related account and real account related accounts are recorded on balance sheet. Remember that nominal account related heads do not recorded when you are prepared balance sheet. बॅलन्स शीट तयार करत असताना पर्सनल अकाउंटशी संबंधित आणि रिअल अकाउंटशी संबंधित जे अकाउंट्स असतील तेवढेच अकाउंट फक्त आणि फक्त बॅलन्स शीटला रेकॉर्ड केले जातात. नॉमिनल अकाउंटशी रिलेटेड जे अकाउंट्स असतील ते अकाउंट्स बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड केले जात नाहीत. हे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट आणि सोल ट्रेडर कन्सर्नचे फायनल अकाउंट तयार करताना या नियमांचा, या तत्वांचा विचार केलेला होता. तेच तत्व नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे बॅलन्स शीट तयार करत असताना किंवा फायनल अकाउंट तयार करत असताना लक्षात ठेवायचे आहेत. आज आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 73 पेज नंबरवर तुमचं बॅलन्स शीट दिलेलं आहे, त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये ज्या नवीन कन्सेप्ट्स असतील त्या कन्सेप्टचा विचार करू. पहिली कन्सेप्ट आहे कॅपिटल फंड. कॅपिटल फंड इज द मेन इन्कम सोर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. इट इज नॉट ॲक्च्युअली इन्कम सोर्स, but capital fund is the one type of capital of that organization. It is created from various subscriptions
legacies, donation, entrance fees, that with the help of entrance fees, donations and legacies capital fund can be created. काही टायमाला कॅपिटल जर नवीन तुमची फर्म असेल तर त्या नवीन फर्मकडे कॅपिटल फंडची रक्कम उपलब्ध नसते. कॅपिटल फंड हा सबस्क्रिप्शनमधून उभा केला जातो किंवा काही वेळेस त्या ऑर्गनायझेशनची जी पॉलिसी असेल त्या ऑर्गनायझेशनला, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला जर काही डोनेशन मिळालं असेल, सबस्क्रिप्शन मिळालं असेल, एंट्रन्स फीज मिळालेली असेल, लिगसीज मिळालेली असेल तर या रकमेचा सुद्धा उपयोग ते कॅपिटल फंड म्हणून उपयोगात आणू शकतात किंवा या रकमेचं रूपांतर ते कॅपिटल मध्ये भांडवल निधीमध्ये करू शकते, त्याचं कॅपिटलायझेशन करू शकते. म्हणून कॅपिटल फंड इज द वन टाईप ऑफ लायबिलिटी ऑफ दॅट बिझनेस, सो इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. मग जर यदा कदाचित ओपनिंग बॅलन्स तुमची नसेल तर वरती लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड हे हेड घ्या आणि त्यात जर काही फर्मने डोनेशनचं कॅपिटलायझेशन केलेलं असेल, एंट्रन्स फीचं कॅपिटलायझेशन केलेलं असेल किंवा लिगसीचं कॅपिटलायझेशन केलेलं असेल, आणखीन जर काही फीज असतील, सबस्क्रिप्शन असतील, फंड्स असतील, त्याचं जर कॅपिटलायझेशन केलेलं असेल तर ते सर्व हेड त्या कॅपिटल फंडामध्ये ॲड करा आणि हे आणखीन त्या फर्मला वर्षाकाठी जो सरप्लस किंवा डेफिसिट होईल, सरप्लस झालेला असेल तर कॅपिटल फंडामध्ये ॲड करा, डेफिसिट जर झालेला असेल तर डेफिसिट हा वजा करा. सरप्लस आणि डेफिसिट च्या रकमा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट देतो, कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केल्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिटची टोटल ही डेबिटच्या टोटलपेक्षा जास्त असेल तर त्या टायमाला तुमचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सरप्लस दाखवतो आणि हा सरप्लसची रक्कम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडामध्ये ॲड करायची. आणि या उलट जर तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटनं डेफिसिट दाखवलेला असेल, म्हणजे डेबिटची टोटल ही क्रेडिटच्या टोटलपेक्षा जास्त असेल, तर दोघातला जो फरक असतो हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा डेफिसिट असतो. डेफिसिट म्हणजे लॉस, हा लॉस कॅपिटल फंडामधून लेस करायचा. बॅलन्स शीटचा पहिला हेड झाला कॅपिटल फंड. त्याच्यानंतर प्राईज फंड दिलेला आहे. प्राईज फंड हा म्हणजे जर यदा कदाचित एखाद्या व्यक्तीनं जर फर्मला डोनेशन दिलेलं असेल, डोनेशन कॅन बी गिवन फॉर द पर्पज ऑफ प्राईज फंड ऑर डोनेशन फॉर प्राईज फंड अँड इन्कम रिसिव्ड फ्रॉम प्राईज फंड, इट इज कॉल्ड प्राईज फंड. जर डोनेशन हे एखाद्या व्यक्तीनं डोनेशन हे प्राईज फंडासाठी दिलेलं असेल तर ते डोनेशन, ती रक्कम त्याच कारणासाठी वापरावी लागते. म्हणून जर यदा कदाचित अशा काही रक्कम मिळालेली असेल, उदाहरणार्थ समजा तुमचा क्रिकेटचा क्लब आहे, नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग कन्सर्न्स तुमची स्पोर्ट क्लब म्हणून आहे, जर यदा कदाचित तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या तर त्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जो संघ प्रथम क्रमांकाने विजयी होईल त्या संघाला एखाद्या व्यक्तीनं 21,000 रुपये जाहीर केले, तर हे जे 21,000 रुपयाची प्राईज फंड आहे, ही रक्कम तुम्हाला क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्यानंतर जो संघ प्रथम क्रमांकाने विजयी होईल त्याच संघाला बक्षीस म्हणून तुम्हाला द्यावी लागेल. ही रक्कम, प्राईज फंडाची रक्कम इतर कारणासाठी तुम्हाला वापरता येत नाही, ती त्याच कारणासाठी खर्च करावी लागते किंवा द्यावी लागते. म्हणून प्राईज फंड इज द लायबिलिटी ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, इट इज रेकॉर्डेड ऑन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. त्यानंतर बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड एखादी व्यक्ती जर संस्थेसाठी बिल्डिंगच्या उभारणीसाठी जर काही रक्कम दिलेली असेल तर प्राईज फंडासारखंच हा बिल्डिंग फंडाची रक्कमसुद्धा बिल्डिंग बांधण्यासाठीच वापरावी लागते. म्हणून फर्मच्या दृष्टिकोनातून किंवा कन्सर्नच्या दृष्टिकोनातून ती एक प्रकारची लायबिलिटी असते.
एंडोमेंट फंड. एंडोमेंट फंड याचा अर्थ असा, जर यदाकदाचित एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला डोनेशन दिलेलं असेल, एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला डोनेशन दिलेलं असेल, ते डोनेशन विशिष्ट कारणासाठी जर तुम्ही खर्च करावी अशी त्या व्यक्तीची इच्छा असेल, तर ते करण्यासाठी तुम्हाला तो पैसा, ती रक्कम त्याच कारणासाठी वापरावी लागते. स्पेसिफिक पर्पजसाठी जर रक्कम मिळालेली असेल तर त्याला एंडोमेंट फंड असं म्हणतात. उदाहरणार्थ ते सांगता येईल आपल्याला, प्राईज फंडासाठी रक्कम दिलेली असेल किंवा विशिष्ट नाव घेऊन माझा पैसा याच कारणासाठी तुम्ही खर्च करा, असं विशिष्ट कारणासाठी, स्पेसिफिक पर्पजसाठी ती रक्कम जर आपल्याला वापरण्यासाठी सांगितलेली असेल तर ती रक्कम त्याच कारणासाठी वापरावी लागते, म्हणून याला एंडोमेंट फंड असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा हेड आहे टुर्नामेंट फंड. इट इज द सेम. जर काही तुम्ही स्पर्धा आयोजित केलेल्या असतील तर स्पर्धेसाठी तुम्हाला शासनाकडनं किंवा समाजाकडनं विशिष्ट निधी मिळत असतो, तो निधी त्याच कारणासाठी वापरावा लागतो, म्हणून त्याला टुर्नामेंट फंड ही फर्मची, कन्सर्नची लायबिलिटी असते. त्यानंतर स्पेशल फंड. स्पेशल फंड खऱ्या अर्थानं हा निधीचाच एक प्रकार आहे. विशिष्ट हेतूनं, विशिष्ट कारणाने एखाद्या व्यक्तीनं जर कन्सर्नला काही निधी दिलेला असेल, फंड्स दिलेला असेल, तर त्याला स्पेशल फंड म्हटलं जातं. आणि स्पेशल फंडाची रक्कम ही त्याच कारणासाठी स्पेसिफिक यूज करता वापरावी लागते. हे जे बिल्डिंग फंड आहे, एंडोमेंट फंड आहे, टुर्नामेंट फंड आहे, हे सुद्धा एक प्रकारचे स्पेशल फंडाचेच प्रकार आहे. नाव घेऊन जर तुम्हाला देणगी मिळालेली असेल तर त्याच कारणासाठी तुम्हाला त्या पैशाचा वापर करावा लागतो, म्हणून त्याला स्पेशल फंड म्हटलं जातं. चॅरिटी फंड. जर एखाद्या व्यक्तीनं धर्मदाय संस्थेसाठी जर निधी दिलेला असेल तर तो निधी हा त्याच कारणासाठी वापरावा लागेल, म्हणून ही एक प्रकारची कन्सर्नची लायबिलिटी असते. सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, अदर लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्री रिशिवड इन्कम, हे तुम्हाला आपण ट्रेडिंग कन्सर्न्स आणि पार्टनरशिप फर्मचे फायनल अकाउंट्स तयार करताना आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट्स विचारात घेतलेल्या आहेत. आणखीन नव्यानं विचारात घ्यायची गरज नाही. फक्त इथं सबस्क्रिप्शन जे आहे, या सबस्क्रिप्शनच्या बाबतीत एक महत्त्वाचं मुद्दा लक्षात ठेवा. सबस्क्रिप्शन इज द रेव्हेन्यू इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. Subscription is the revenue income of not for profit concerns. Subscription may be given periodically or subscription may be given regularly by all members. Some member subscription can be given a regular, some member do not given regularly subscription. So in that subscription can be classified in 3 or 4 way. फर्स्ट, सबस्क्रिप्शन हा रेव्हेन्यू इन्कमचा भाग आहे. सबस्क्रिप्शन इज द मेन सोर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग कन्सर्न्स. सबस्क्रिप्शन हे मूळ इन्कमचं माध्यम या कन्सर्नचं आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. कंपनीचे या कन्सर्नचे, ऑर्गनायझेशनचे जे सभासद असतील, जे मेंबर असतील, ते मेंबर संस्थेला जी वर्गणी देतात त्यांचं सभासदत्व टिकून राहण्यासाठी, किंवा काही मेंबर हे कायमस्वरूपी सभासदत्व टिकून राहण्यासाठी फी देत असतात, त्याला एंट्रन्स फीज म्हटलं जातं. ह्या एंट्रन्स फी असेल किंवा सबस्क्रिप्शन असेल, तर सबस्क्रिप्शन हे काही व्यक्ती दर महिन्याला, 6 महिन्याला किंवा दर 12 महिन्याला देत असतात. काही सभासद हे रेग्युलर देत असतात, परंतु काही सभासद हे रेग्युलर सबस्क्रिप्शन भरत नाही. काही सभासद हे ह्या वर्षाचं सबस्क्रिप्शन पुढच्या वर्षी देतात. सबस्क्रिप्शन पेड फॉर करंट इयर इन नेक्स्ट इयर. काही सभासद हे रेग्युलर सबस्क्रिप्शन देतात, त्याला म्हटलं जातं करंट इयर सबस्क्रिप्शन. काही सभासद हे अनरेग्युलर असतील सबस्क्रिप्शन पेड करण्याबाबत,
म्हणजे मागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन त्यांच्याकडे आउटस्टँडिंग असेल, मागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन ह्या वर्षामध्ये जर काहींनी पेड केलेलं असेल तर त्याला म्हणतो सबस्क्रिप्शन पेड लास्ट इयर्स इन करंट इयर्स. काही सभासद या उलट पुढच्या वर्षाशी संबंधित असलेलं सबस्क्रिप्शन ह्या वर्षामध्ये पेड करत असतात, त्याला आपण म्हणतो सबस्क्रिप्शन रिलेटेड इन अ नेक्स्ट इयर बट पेड इन करंट इयर. दॅट सबस्क्रिप्शन इज ऑल्सो कॉल्ड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. असे 4 प्रकारचे सबस्क्रिप्शन, 4 प्रकारामध्ये आपल्याला या सबस्क्रिप्शनचं क्लासिफिकेशन करता येईल. त्यातलं पहिलं मी सांगितलं सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर रिसिव्ड इन करंट इयर. चालू वर्षाशी संबंधित सबस्क्रिप्शन आहे ते चालू वर्षी मिळालं. नंबर 2 सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर रिसिव्ड इन करंट इयर. मागच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन हे करंट इयरमध्ये जर मिळालेलं असेल, कारण सबस्क्रिप्शन इज द इन्कम, सबस्क्रिप्शन हे इन्कम आहे तुम्हाला सांगितलं, म्हणून सबस्क्रिप्शन आपण प्रथम कुठं घेतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पण इथं एक बाब लक्षात ठेवा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला फक्त आणि फक्त चालू वर्षाचं जे सबस्क्रिप्शन आहे तेवढंच सबस्क्रिप्शन आउटर कॉलमला घ्यायचं. बाकी मागच्या वर्षाशी सबस्क्रिप्शन संबंधित असेल, पुढच्या वर्षाशी सबस्क्रिप्शन संबंधित असेल तर ते या चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शनमध्ये रेकॉर्ड केलं जात नाही, कारण आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट करंट इयरचा तयार करत असतो. म्हणून करंट इयरमध्ये आपल्याला डेफिसिट झाला का सरप्लस झाला ही रक्कम शोधावयाची असते. म्हणून मागच्या वर्षाशी संबंधित असलेलं उत्पन्न, पुढच्या वर्षाशी संबंधित असलेलं उत्पन्न या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये घेतलं जात नाही, रेकॉर्ड केलं जात नाही, कन्सिडर केलं जात नाही. म्हणून मी एक वाक्य सांगितलं होतं मागच्या लेक्चरला, ऐका ध्यानात, मागच्या वर्षाचं आणि पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन लेस करा, चालू वर्षाचं ॲड करा, मागचं पुढचं काढून टाका, चालू वर्षाचं ॲड करा, तुम्हाला टोटल करंट इयरचं सबस्क्रिप्शनची रक्कम मिळेल. म्हणजे इथं हे जे 4 पद्धतीनं क्लासिफिकेशन केलेलं आहे, करंट इयरचं जे टोटल सबस्क्रिप्शन असतं त्या करंट इयरच्या टोटल सबस्क्रिप्शनमध्ये चालू वर्षाचं जर आउटस्टँडिंग असेल तर ते ॲड करा. जर सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयरचा असेल, सबस्क्रिप्शन ऑफ प्रिव्हियस इयर्स रिलेटेड असेल आणि ते जर ह्या वर्षामध्ये मिळालेलं असेल तर ते लेस करा. सबस्क्रिप्शन हे पुढच्या वर्षाचं असेल, नेक्स्ट इयरचं असेल, ते करंट इयरमध्ये मिळालेलं असेल तर ते सुद्धा लेस करा. म्हणजे नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन लेस करायचं, लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन लेस करायचं, करंट इयरचं सबस्क्रिप्शन ॲड करायचं. ह्या 3 बाबी जर लक्षात ठेवल्या तर सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट आपल्याला अतिशय सोपी जाईल. मागच्या वर्षाचं पुढच्या वर्षाचं लेस करा, चालू वर्षाचं ॲड करा, तुम्हाला टोटल सबस्क्रिप्शनची रक्कम मिळेल. ही एक बाब लक्षात ठेवा. त्यानंतर ॲसेट साईडला कोणकोणते हेड येतात याबाबत तुम्हाला पूर्वकल्पना आहे. त्यातले काही बऱ्याचशा तुमच्या परिचयाच्या कन्सेप्ट्स आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, फिक्स्ड डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्चर, प्लॅन्ट अँड मशिनरी, इक्विपमेंट, प्लेग्राऊंड म्हणजे खेळाचं मैदान. एक बाब इथं लक्षात ठेवा, प्रत्येक कन्सर्नच्या स्वरूपानुसार तिच्या असेट्स आणि तिच्या लायबिलिटी, तिचे इन्कम सोर्स आणि तिचे एक्सपेंडिचरचे हेड हे वेगवेगळे असतील. प्रत्येक ऑर्गनायझेशनचं नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग कन्सर्नच्या ॲसेट्स आणि लायबिलिटी, इन्कम आणि एक्सपेंडिचरचे हेड सारखेच असतील असं नाही, पक्का लक्षात ठेवा. तुमची जर कन्सर्न ही लायब्ररी असेल तर लायब्ररीचे ॲसेट्स वेगळे असतील, तिचे इन्कमचे सोर्स वेगळे असतील, एक्सपेंडिचरचे मार्ग वेगळे असतील, घटक वेगळे असतील. तुमचं जर स्कूल कॉलेजेस असेल तर स्कूल कॉलेजेसच्या असेट्स आणि लायबिलिटीज वेगळ्या असतील, इन्कम सोर्स वेगळा असेल. तुमचं जर हॉस्पिटल असेल तो तिथं तुमचे इक्विपमेंट वगैरे ह्या असेट्स असतील, इन्कम सोर्स तुमची जी काय फी असेल किंवा इतर जे चार्जेस असतील तो इन्कम सोर्स असेल. तुमच्या खर्चाचे अकाउंट्स वेगवेगळे असतील. म्हणून एक बाब लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये
तुम्हाला सारखेच असेट्स आणि सारख्याच लायबिलिटी, सारखेच इन्कमचे सोर्स आणि एक्सपेंडिचरचे अकाउंट सारखे दिसणार नाही, कारण त्या त्या कन्सर्नच्या स्वरूपानुसार त्या त्या कन्सर्नच्या असेट्स आणि लायबिलिटी असतात. म्हणून प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असेट्स आणि लायबिलिटी बदललेल्या दिसतील, हे एक लक्षात ठेवा. परंतु त्यातली त्यात बऱ्याचशा असेट्स आणि लायबिलिटी ह्या जवळजवळ त्यांच्यामध्ये एकसारखेपणा असतो. काही ठराविक असेट, काही उदाहरणार्थ बुक्स असेल, बुक्स ही असेट आहे पण कुणाची, लायब्ररीची. तेच बुक्स जर 5-10 बुक्स जर एखाद्या कन्सर्ननं घेतल्या, स्कूल कॉलेजेसनं घेतले किंवा पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीनं घेतल्या किंवा गिफ्ट म्हणून एखाद्या हॉस्पिटलला दिल्या, तर ते बुक्स त्या हॉस्पिटलची असेट्स ठरणार नाही. हॉस्पिटलच्या असेट वेगळ्या असतात, लायब्ररीच्या असेट्स वेगळ्या असतात. ही बाब तुम्ही इथं लक्षात ठेवा. पुढे मोटर व्हेकल, लायब्ररी बुक्स, स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल, स्टॉक ऑफ स्टेशनरी, स्टॉक ऑफ ड्रग्ज, औषधांचा जो साठा असतो हॉस्पिटलचा, ती त्यांची एक प्रकारची असेट असते. लोन अँड ॲडव्हान्स गिव्हन, जर कन्सर्न कुणाला कन्सर्नच्या वतीनं लोन्स किंवा ॲडव्हान्स दिलेला असेल तर ती एक प्रकारची त्यांची इन्व्हेस्टमेंट होते. म्हणून अशा प्रकारचे लोन्स आणि ॲडव्हान्स ह्या त्या कन्सर्नच्या असेट असतात. लोन आणि ॲडव्हान्स लायबिलिटीसुद्धा असू शकते. जर एखाद्या व्यक्तीकडनं किंवा थर्ड पार्टीकडनं कन्सर्नने लोन घेतलेलं असेल तर कन्सर्नच्या दृष्टिकोनातून ती लायबिलिटीसुद्धा असू शकते. पुढे ॲक्रूड इंटरेस्ट. ॲक्रूड इंटरेस्ट याचा अर्थ असा, दोज इंटरेस्ट ड्यू बट नॉट ॲक्च्युअली रिसिव्ड, इट इज द रिसिवेबल. दॅट इंटरेस्ट इज कॉल्ड ॲक्रूड इंटरेस्ट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. चालू वर्षाशी संबंधित तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, त्या इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट चालू वर्षी जेवढं पे आहे किंवा घेणं आहे, ड्यू आहे, ॲक्च्युअली येणं आहे परंतु मिळालेलं नाही, मिळेल, अशा प्रकारचं जे इंटरेस्ट असतं त्या इंटरेस्टला ॲक्रूड इंटरेस्ट म्हटलं जातं. इट इज आउटस्टँडिंग इन्कम. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, पुढच्या वर्षाशी संबंधित जर काही खर्च असतील ते ह्या वर्षामध्ये जर तुम्ही केलेले असतील तर त्याला प्रीपेड एक्सपेंडिचर म्हटलं जातं. त्यानंतर आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम चालू वर्षाशी संबंधित ड्यू असलेलं इन्कम, मिळालं नाही, मिळेल, रिसिवेबल नॉट ॲक्च्युअली रिसिव्ड, दॅट इन्कम इज कॉल्ड आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम, प्री रिसिव्ड इन्कम, प्रीपेड इन्कम, ॲक्रूड इन्कम किंवा ॲक्रूड इंटरेस्ट वगैरे, ह्या सगळ्या कन्सेप्ट्स आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये विचारात घेतलेले आहे. त्याच कन्सेप्ट्स इथं तुम्हाला परत रिपीट होणारे आहेत. म्हणून बॅलन्स शीट तयार करत असताना एक बाब पक्की लक्षात ठेवा, पर्सनल अकाउंटशी संबंधित आणि रिअल अकाउंटशी संबंधित जे हेड असतील ते हेड तुम्ही बॅलन्स शीटला घ्या. बाकीचे हेड्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला रेकॉर्ड करा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार झाल्यानंतर जर तुमचं बॅलन्स शीट ॲटोमॅटिकली टॅली झालं तर तुमचं सोडवलेलं उत्तर, सोडवलेला प्रॉब्लेम हा बरोबर आहे. आणि जर काही असेटची टोटल किंवा लायबिलिटीची टोटल वेगवेगळी आली तर याचा अर्थ तुम्ही कुठंतरी पोस्टिंग करताना किंवा कॅल्क्युलेशन करताना तुमची बेरीज किंवा वजाबाकी ही चुकलेली आहे. जर बॅलन्स शीट ॲटोमॅटिकली टॅली झालं तरच तुमचं सोल्युशन करेक्ट राहील, अन्यथा करेक्ट राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये बऱ्याच कन्सेप्ट दिलेले आहेत. त्या नवीन कन्सेप्टचा जवळजवळ आपण सर्व विचार केलेला आहे. जर त्यात काही शंका असेल तर ती जरूर तुम्ही फोनवर विचारा. आणि पुढच्या लेक्चरला आपण न्यू फॉर प्रॉफिट नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग कन्सर्नचं प्रॉब्लेम सुरू करूया. त्यातलं जे सुरुवातीला छोटे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम घेऊ आणि नंतर पुढच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. परत एकदा सांगतो, बरेचसे विद्यार्थी थेरी, कारण आम्ही ज्यावेळेस इथं रिपोर्ट घेतो त्या रिपोर्टमध्ये कळतं का किती विद्यार्थी थेरी ऐकतात. कारण
थिअरी समजल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. म्हणून थिअरीचा पार्ट हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग कन्सर्नचे फायनल अकाउंट सोडवत असताना किंवा तयार करत असताना एक साधी गोष्ट आहे, खूप सोपा टॉपिक आहे हा. तुम्हाला जो रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेला असतो त्या रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटची जी रिसिप्ट साईड असते त्या रिसिप्ट साईडला सगळे इन्कम सोर्स असतात. त्याच्यामध्ये काही कॅपिटल रिसिप्ट्स असतात, काही रेव्हेन्यू रिसिप्ट्स असतात डेबिट साईडला. साधं एक तत्त्व लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला, ज्या कॅपिटल रिसिप्ट्स असतील त्या जाऊ द्यायच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला, काही रिसिप्ट्स ह्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केल्या जातात आणि जेवढ्या रेव्हेन्यू रिसिप्ट्स असतील त्या रेव्हेन्यू रिसिप्ट जाऊ द्यायच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला. म्हणजे इथं थोडक्यात रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटची डेबिट साईड जी आहे, रिसिप्ट साईड आहे, त्यातले रेव्हेन्यू इन्कम हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा, इन्कम साईडला रेकॉर्ड करा. या उलट रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटची जी पेमेंट साईड आहे, क्रेडिट साईड, त्या क्रेडिट साईडला एक्सपेंडिचर दिलेले असतात, पेमेंट्स दिलेले असतात. हे सगळे पेमेंट्स त्यातले रेव्हेन्यू नेचरचे जे पेमेंट्स असतील, एक्सपेंडिचर असतील, रेव्हेन्यू नेचरचे पेमेंट्स आणि एक्सपेंडिचर हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला म्हणजे डेबिट साईडला. इथं एक बाब तुमच्या लक्षात आलेली असेल, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटची क्रेडिट साईडचे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडचे रेव्हेन्यू इन्कम किंवा रिसिप्ट्स ह्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या. कॅपिटल रिसिप्ट्स बॅलन्स शीटला जाऊ द्या. काही रिसिप्ट्स ह्या असेट साईडला रेकॉर्ड केल्या जातात, काही रिसिप्ट्स ह्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड केल्या जातात. म्हणून साधं तत्त्व लक्षात ठेवायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट आणि क्रेडिट, इन्कम अँड जसं आपण ट्रायल बॅलन्स सोडवतो, ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड आणि ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड सगळेच आपण डेबिट साईडचे हेड आपण बॅलन्स शीटलाच घेतो आणि किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच घेतो असं नाही. त्यातले जे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतील ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो, रेव्हेन्यू इन्कम असतील ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो, कॅपिटल जर काही असेल तर ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतो, असेटशी संबंधित काही हेड असतील तर ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतो. त्याच पद्धतीनं नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग कन्सर्नचे फायनल अकाउंट्स तयार करत असताना तेच प्रिन्सिपल, तेच तत्त्व वापरायचे. जरी हेड बदललेले असतील परंतु प्रोसिजर, अकाउंट्स प्रिपेअर करण्याची प्रोसिजर ही सेम आहे, सारखीच आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही प्रत्यक्ष फोनवर विचारून घ्या. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेऊया. धन्यवाद.